भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्म भोग ब्रह्मतनु देहाच्या नेसणे पाविलिया काया माझे शिकाया जाऊन शिवेसाठी अभंग घेतलेला जगदूर तुकोबरायांचा असून अभंगद्वारा परमार्थातलं फल सांगितलं आहे महाराज. आपल्या संप्रदायात भागवत धर्म वारकरी संप्रदाय हा वेदानं बांधलेला आहे महाराज. वेदानं मोदित आहे महाराज. कारण का धर्म ब्रह्म जगत जीव ईश्वर माया याचं स्वरूप सांगणारा एक वेद आहे आणि आपला वारकरी संप्रदाय वेदाला मानणार आहे महाराज. आणि संतांनी वेदानं जो काय अर्थ सांगितला आहे त्याचा अनुभव घेऊन आलेले सांगायला त्यांचं नाव काय आहे? संत आहेत महाराज. आले अनुभवा ते या जगात देत असे महाराज. कारण का हा अनुभवाचा विषय आहे महाराज. तो आम्ही बोलून फुकट घालवला आहे. बोलण्याचा अर्थ नाही त्याचा महाराज. बोलावं तरी लागणारच आहे महाराज. म्हणून मगाशी दादाने सुंदर सांगितलं त्या संतांचं सद्गुरूचं लक्षण सांगत असताना श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे त्यांचं लक्षण सांगितलं. आणि लक्षण ते शास्त्रानुगुण आहे महाराज. कारण का शास्त्रानं सगळी लक्षणं सांगितल्यात आणि त्या लक्षणात कुठं बसतोय का आपण? हे निदान वारकऱ्याने तरी बघावं. निदान महाराज लोकांनी तरी हवपणे तरी बघावं मी कशात बसतोय. कारण का लक्षणानं युक्त असतं ते यथार्थ लक्ष असतं महाराज. म्हणून प्रत्येकाची लक्षणं सांगावी लागली महाराज. आणि जरा ही मायबाप जर आत आला असं तर बरं होईल. कारण मी माळा आणलेला नाही तर बळण कोणाच्या घरात घालायला. एवढं काय घेऊ नका. पण एवढं मंदिर मोठं असून हातरलेली जागा असून का बाहेर बसता हेच मला काय कळत नाही. असो ते तुमचं काय असेल ते. पण आम्हाला वाटतंय महाराज समोर जर श्रोते असले तर बरं आहे महाराज. होय ना का? असो या ना हात जोडून सांगतोय महाराज. या या आत या ना. का महाराज सांगितलं त्याने? तर संसार किती जरी केला तुम्ही आम्ही तो जाणून केला न जाणून केला कळवून केला जिज्ञासेने केला शड्डू मारून केला तरी संसाराचं फल हे महाराज अनित्य आहे. लक्षात ठेवायचा. दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार दुःखाने व्याप्त त्याचं नाव संसार आहे महाराज. संसार दुःख मूळ चौकट संसार दुःख मूळ चौकट लिंगाळ कितीही महाराज विचार करून केला रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली तरी एक दिवस रच्या पुढं रडगाणच आहे.
कसं काय महाराज चाललंय? बरं आहे म्हणते. घरात जाऊन विचारा काय बरं आहे ते. अर्थात बरं असलच कसं महाराज? विषाचं कांद पिळायचं, त्याचा रस काढायचा, अमृत हे नाव ठेवायचं आणि अमर व्हायचं. तसं संसारातील सुख, अरे संसार सुखाची कहाणी ऐकेल कवनाची श्रवणी म्हटले महाराज. मग तुम्हाला सुख पाहिजे आणि दुःख नको ना? काय इच्छा आहे हो? इच्छा काय जीवाची आहे? सुख पाहिजे आणि दुःख नको आहे महाराज. एवढं कळलं तर बास आहे. आपण प्रयत्न कशासाठी करतोय आणि एवढं कीर्तनात कळलं तर पुष्कळ झाले महाराज. कारण का कळलं तर मग त्या मार्गाला आपण होय नो काय? कळलं तर त्या मार्गाने जाऊ हो. मग कळलंच नाही का कळवून घेत नाही? हेच आपला अपराध आहे महाराज. बायकोनी एकदा सांगितलेलं ध्यानात राहतंय, पण महाराजांना चारदा तरी काय कळत नाही म्हणतात. महाराज अजून काय 10ची नोट 50ची म्हणून घेतली तर कळतंय? घेतय काय बघा. काय ध्यानात राही नाही म्हणते, अजून काय लक्षात राहीत नाही. मी 200 रुपये नेतो तुमच्याकडं, महिना 2 महिने देत नाही, विसरल म्हणता. महाराज आला तर महाराज दिसेल का? 200 रुपये दिसतील का? मग हे आपण विसरतो का? अभ्यास करीत नाही हो. खरं बोलायचं दादा, टाळ गळ्यात आहे. ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करीत नाही का? ध्यानात राहत नाही, अभ्यास करीत नाही हो. सातत्य नाही महाराज आपलं. आता आहे की पारायणला मला वाटतं जवळजवळ किती 100-150 असतील, काय असतील ते 100 तरी. आता पुढल्या वर्षालाच सप्त्यात झाडून आणायची ज्ञानेश्वरी धुळ्यातनं. होय, उद्या सप्त्याची वाट घालायची आहे. ज्ञानेश्वरी कुठं आहे तिने हुडकून द्यायची आणि सातत्यानं चालवून द्या. आमचं सातत्य नाही महाराज. करू नये असं नाही, पारायण करू नये असं नाही महाराज, पण दीर्घकाळ आणि सातत्य जर असेल तर अभ्यास होतो. तो शास्त्राचा अभ्यास होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून वेद मार्गे मुनी गेले, मार्गे चालू म्हटलं महाराज. कारण का वेद सांगणार तुम्हाला तुमचा आमचा मायबाप आहे हो. अहितापासून काढी ती हित देऊनी वाढवती, नाही का श्रुती पुरवती माऊली जगा. वेदाला मानणारा जसं महाराज नसल तर देवळातनं हाकलून काढा. वेद बाहेर लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड संता माझी जनामध्ये म्हटले महाराज. कारण का मार्ग अहितापासून काढी ती हित देऊनी वाढविती, नाही का श्रुती पुरवती माऊली जगा. तुमच्या आमची माऊली एकच आहे महाराज, श्रुती माता आहे महाराज. आणि तीच तुम्हाला अहितापासून म्हणजे दुःखातनं काढणार आहेत आणि सुखाच्या ठिकाणी घेऊन ठेवणार. आणि त्या श्रुती मातेचा वेदाचा अनुभव घेऊन आलेले संत महात्मे आहेत महाराज. म्हणून आम्ही आलो याची वैकुंठवासी, याची कारणाशी बोलेले ऋषी साथ भावे. मग आम्ही बी आलोयच की हा बाप्पा म्हणून. आता हबप नसलं तर आम्ही खाल बघतोय. आमच्या नावाला हबप लागायला लागतंय. आता नुसतं महाराज म्हणून चालत नाही महाराज. त्याच्या पुढे तर गुरुवर्य गेलंय. जाऊन देत काय आम्हाला म्हणायचं नाही त्याच्याबद्दल महाराज, पण तसा विचार करा, तसा अभ्यास करा आणि तसा अनुभव घ्या महाराज. कारण का हा विषय जो आहे तो अनुभवाचा आहे महाराज, स्वतः अनुभव आहे. आणि तो अनुभव नसल्यामुळं अनुभवातनं आपण बाजूला गेलोय महाराज, म्हणून जन्ममरणाच्या फेऱ्यात पडलोय महाराज. हो, म्हणून आपला जो संप्रदाय, वारकरी संप्रदाय, भागवत धर्म वेदानं बांधलेला आहे आणि व्यापक आहे. त्याच्यामुळे आपल्यात भेद नाही. आमच्या फडातनी भेद आहे. देव किती का आणि फड किती? निदान एका गावात युग तरी फड असावा. नाही, आम्ही त्या फडाचं नाही म्हणताय. तर काय तुझ्या बाबानं फड कुठनं निर्माण केला? कोण जाणे महाराज. ज्ञानोबा राया, तुकोबा राया, एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे आले. बरोबर आहेत नव्ह काय? जनार्दन स्वामी खंड तिथं आले महाराज.
ज्ञानोबाराया शंकरापासून नाथ संप्रदायाचे येतो बरं चांगले, आणि तुकोबराया चैतन्य संप्रदायाचे. तिघांचा तीन संप्रदायात काही एकच आहे, एकच आहे महाराज, एकच आहे. आणि त्यांनी सर्वांनी सांगितले महाराज, जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जीव ब्रह्म ऐक्य हा सिद्धांत आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि म्हणून दुःखाला कारण भेद ज्ञान आहे. आणि तुम्हा मला दुःख नको आहे ना, तर भेद निघून जाणार अत्यंतिक दुजे जवजव घडे तो संसार भय जोडे म्हटले महाराज. आणि अभेद हे स्वरूप आहे महाराज. म्हणून श्रोत्री ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू पद का गाठलं महाराज, तर त्यांना तुमच्या आमच्याबद्दल कळवळ आहे महाराज. म्हणून इथं फलाखंड त्याने विचार केलेला आहे महाराज. किती संसार केला तर महाराज निष्फल आहे. देवाची सेवा करा, पुण्य संपादन होतं. आणि संतांची सेवा केली तर मुक्त होतो महाराज. कारण का संतांच्या घरी कोण आहे, बोध आहे. संतांच्या घरी काय आहे, बोध आहे. मग देव निष्फल आहे का, नाही महाराज. देवही बोध करतो, पण माझ्या विठोबाचा कैसा, माझ्या विठोबाचा कैसा प्रसंग आला तर महाराज तुमचा अधिकार संपन्न झाला ना, एखाद्या महात्म्याला तो जोडून देतो महाराज. कोण, ईश्वर. कारण का या ईश्वर सृष्टीचा करता आहे महाराज. प्राणीकर्म सापेक्ष ईश्वरा सृष्टीचा करता आहे महाराज. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, स्वतंत्र आहे. कर्तुमानिता कर्तुम त्याची शक्ती आहे महाराज. तुम्ही काय सेवा केली त्याला सांगायची काय गरज नाही महाराज. आणि मग तो तसा जोडून देतो एखाद्या महात्म्याला. नाही प्रसंग आला तर आपणची होय देव गुरु. म्हणजे मुक्त व्हायचं खातं कुणाकडे आहे, सद्गुरूकडे आहे महाराज. म्हणून इथं सांगितले, भक्ती ते न मन वैरागी भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन म्हणजे नमनं हा एक प्रकार आहे त्याच्यातला. कारण का भक्तीचं स्वरूप सांगताना जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. पण देवळाविषयी गेल्यावर नमते ना, देवळाविषयी गेल्यावर देव कुठं नाही नाव सांगा. सामान्य सत्स्वरूपानं देव हा व्यापक आहे महाराज. सामान्य सत्स्वरूपानं देव हा काय व्यापक आहे महाराज. त्याला या जगताला आधार म्हटलंय महाराज. आणि तोच जिथं 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 उपाधी लागली तिथं तिथं मायाविशिष्ट परमात्मा अधिष्ठान रूपानं त्याला अधिष्ठान म्हटलंय महाराज. सामान्य चैतन्य आधार आणि त्याला काय म्हटलंय, अधिष्ठान म्हटलंय महाराज. आणि माया उपाधीच्या मायाविशिष्ट परमात्मा जगताला कारण आहे महाराज. आणि तोच परमात्मा विटेवर उभा आहे महाराज. तिथं आले की मनुष्य काय होतो, नमतो. भक्ती ते नमन, नमावं. आपल्या वारकरी संप्रदायात पंढरीचे वारकरी नाही 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 अभिमान, पंढरीच्या म्हणा, पंढरीच्या नव तिथली लई ताट आहे. असं मला काय म्हणायचं नाही ते. पण तुम्ही आम्ही जाणारी लोक या या म्हणतात. एकमेकाच्या मागणी लई चावाट आहे म्हणण्यात तिकडे, पण पुढ्यात आल्यावर तरी म्हणतात या या महाराज या या. नमन हा एक अर्थ आहे महाराज. आणि नमावं माणसानं. कारण का ताटा जो आहे तो महाराज माणसाला घातक आहे ना. नमन हे आपलं कर्तव्य आहे महाराज. कारण का प्रत्येक ठिकाणी देव आहे. देवाशिवाय जागा रित्ता नाही तिथं नाही महाराज. चैतन्य रूपानं सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे महाराज. सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे अंशी बुद्धिस्पुरे हर निशी ती वस्तुगा निंदांची जागा तरी लावली.
असो महाराज. भक्ती ते नमन. दुसरा एक अर्थ आहे महाराज, न मन, मनरहित होणं, हे खरं वैभव आहे महाराज. कारण का, सर्व व्यवहाराला तुमच्या बंधमोक्षाला कारण कोण आहे? मन आहे. आणि मन आपल्याला प्रसन्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे. मन हे मीची करी म्हटली महाराज, मध्ये का ते. कारण का, मन अतिशय चंचल आहे महाराज. आवरायचं म्हटलं तर एवढं ते सोपं नाही महाराज. आता ती जाऊन आलं आमच्या गोट्यातनं महाराज, दिसत नाही म्हणून बरं आहे, तुम्ही माझ्या पाया पडताय. पण आलं गिरकी मारून महाराज. एवढं वाऱ्यासारखं, वाऱ्यापेक्षा त्याला मनासारखी गती कुणालाही नाही महाराज. चंचल आहे, रजोगुणाचं कार्य आहे ते महाराज. रजोगुणाच्या खांद्यावर बसलेलं आहे महाराज. त्याला धरू जाता होय बाधक म्हटले महाराज. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका तयाचा, घात करील नेमाचा, पाडील पाशी मी आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादा दो. आता जायचं म्हणून देवळाकडे नियम केलाच. ती म्हणती ना मग आता निघालायचं नाही, मग दादाला म्हणजे काय करायचं, राहिलाच तिथं. लागलीच थांबतोय महाराज. काय करील केव्हा त्याचा पत्ता लागत नाही महाराज. म्हणून मनासारखं महाराज चपल दुसरं कोण नाही महाराज. पण मन जोपर्यंत प्रसन्न होत नाही, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्व बंधन सुख इच्छा ते पाहिजे महाराज. तुम्हा मला मन प्रसन्न करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पण एवढं सोपं नाही घराला. पांगुळ झालो देवा नाही सैराट आहे ते महाराज. पांगुळ झालो देवा मन नाही हात ना पाय, बैसलो दयावरी सैराट ते जाय, खेटती खुंप खाटी खुंट दर्डी न पाये, आधार नाही कोणी मध्ये बाप नाम आहे, दाते उदान करा जाते पंढरपुरा. मनासारखं चपळ दुसरं काय नाही महाराज. पण महाराज त्याला हळूहळू इकडे लावणं गरजेचं आहे महाराज. जरा खरं कल्याण करायचं आहे त्यानं पहिला मनाचा जय करावा. ज्यानं मन जिंकलं, बरोबर आहे ना काय. अरे नुसतं जग जिंकाय जाऊ नको, अगोदर तुला जिंकता येतंय काय बघ. ज्यानं मन जिंकलं त्याला जग जिंकायची काय अवघडच नाही महाराज. जग त्याच्या पाठीमागं लागतं महाराज, लक्षात ठेवा. हो हो, हळूहळू त्याला इकडे लावा महाराज. हळूहळू जर लागलं एकदा महाराज, आमचं लवकर लागतच नाही.
त्यासनी पाऊस ऊन काय कळतंय का बघा. लाचावले मन लागली कुणाला, वारकऱ्याला नव्ह, वड्यातनं पलीकडे जाणाऱ्याला पावसाळ्याचं देखील. त्याला पाऊस कळत नाही, ईज झालेली कळत नाही, बेडूक पायात आलेला कळत नाही, कुरडू कळत नाही. वड्यातनं तर वड्यातनं लाचावले मन ते हिकडं लागायला पाहिजे का, ते हिकडं लागायला पाहिजे. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, हो तेवढं जर इकडं लागलं तर त्याच्यासारखं भाग्य काय नाही महाराज. लाचावले मन लागली गुढी ते जीवेनं सोडी 80 झाले. आणि असं झालं एकदा की मग महाराज हळूहळू हळूहळू मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती गासुनी निवृत्ती झाली. विठोबा रखुमा भक्ती ते नमन, वैराग येतो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनु. वैराग येतो, त्याग गाठले महाराज. आमचा त्याग नाही, वैताग आहे. त्याग नाही आमच्याकडं. घरात पूर्णी कडकडीत पडली की देवळाकडे पळत येत आहे, तिचं तोंड बघणार नाही म्हणते. किती दिवस? 7 दिवस. पालखी निघाली की संध्याकाळी 10 वाजता घरात यायची. वैराग्य नव्हते, वैताग आहे. प्रस्तुत वैराग्य काय? तुम्हा मला स्मशान वैराग्य आहे. गे जाता जाता एखादा तरुण जावावं, मुलगी जावावी, मुलगा जावावा, किंवा एखादा मनुष्य कार्यकर्ता म्हणजे कोण विषय जावावा किंवा जावावा. आणि त्यावेळी सगळी जाऊन जमलेले याच्यात काय रे या जन्मात माझं भरांतीचं गज, कुठं पतर पाया पाणी काढ तंबाखू. आलता बाई काय काय म्हणत होता, आमच्या पोरग्याला तेवढं बघा जमतंय काय. हे आमचं वैराग्य. ते प्रस्तुत काळीचं जे दुखणं असतं ना, परत आता ह्या नादाला लागायचं नाही म्हणते ती बाई. कुठंपर्यंत? ते ट्याट्या करीत नाही तोपर्यंत महाराज. तेवढ्या पुरतंच ते वाटतं महाराज. आणि विशेष अस्तित्वातलं एक वैराग्य आहे महाराज. गाडी त्यांनी घेतली नाही, आम्हाला तिची काही गरज नाही म्हणते, मिळत नाही काय घेत नाही. आम्ही तसल्या भानगडीत पडत नाही म्हणते. असली वैराग्य सोंगाची काय करायची महाराज. परमार्थाला वैराग्याची अत्यंतिक गरज आहे महाराज. विरक्ती वाचून काय ज्ञानाशी तगणी नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मी पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो महाराज. खरं का बंदच अज्ञान करत आहे. बंद म्हणजे जन्माला यायचं आणि मरायचं. त्याला स्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे. आणि ज्याच्या अज्ञानानं भासते ते त्याच्या ज्ञानानं निवृत्त होतं. एवढा मला बोलायचा अधिकार नाही, पण सांगा उभा केला, सांगणं माझं कर्तव्य आहे महाराज. वैराग्य महाराज, भक्ती ज्ञान आणि वैराग्य ही 3 असली तर परमार्थ होतो महाराज. भक्ती नसेल, ज्ञान असेल तर ते काकुरं काढते बघा. माझ्यासारखा कोण नाही म्हणते, सगळं पालती घातलंय. माझ्यासारखं कोण नाही, ताटा आल्याशिवाय राहत नाही महाराज. ते उकरतेच सारखं ते. आणि नुसती भक्ती आंधळी होती महाराज. नुसती भक्ती आंधळी होती महाराज. मनुष्यजात सकळ स्वभावता त्या ओव्या बघा जरा काय काय म्हणतात. हो, माऊलीने काय सांगायचं राखलं नाही, आपल्याला बघायला वेळ नाही म्हणतात. हे बघा, पशुपक्ष्यांना वेळ आहे पण त्यांना काय, पशुपक्ष्यांना वेळ आहे पण त्यांना काय कळत नाही. आपल्याला कळते पण वेळ नाही का, काढीत नाही का. इवायनं सांगितलं लगीन आहे पोरग्याचं, 5 दिवस इथनं हालायचं नाही, खुर्ची टाकून बसतंय नव्ह तिथं. तिथं वेळ आहे. आणि तासभर ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. मुक्त इवाई करील का ज्ञानेश्वरी करील.
नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी. केवढं महाराज तत्व त्यांनी दिलं. मनुष्यासाठीच आहे का पशुपक्षासाठी आहे. तैशी येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा यरदारे शिराफडे. महाराज तुम्हाला वैराग्य जर पाहिजे असेल महाराज तर संतांची संगत व्हायला पाहिजे महाराज. संतांच्या संगतीतनं एक विवेकाची जागृती होती महाराज. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तिथे विवेका असं नाही. किंवा सद्गुरू महाराज मद हृदय सद्गुरू जेने तारला संसार म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. विवेक आपल्या जीवनाचा पाया आहे महाराज. लक्षात ठेवा. परमार्थ क्षेत्रात जर विवेक नसेल तुमचा तर फलीभूत होत नाही महाराज. परमार्थ करतोय आम्ही काय दिंड्या काढतोय सप्त करतोय कीर्तन करतोय प्रवचन करतोय सगळं चालू आहे. पण फलाची नाही आपली अजून गाठ आणि पडणं. कारण का उलट्या बाजून चालू आहे महाराज. आपण पडणार नाही असं नाही महाराज. शास्त्रावर काय अपवाद येईल महाराज. संतांचं वचन खोटं होईल महाराज. पण त्या मार्गाने आपण चालत नाही हे दुखणं आहे आपलं महाराज. कारण का 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. ते पाठीमागं राहिलेत हो. संत महात्मे तुमच्या आमच्या पाठीमागं राहिल्यात का. बुडत हे जन येतो कळवळा म्हणून महाराज. आणि अनुभव घेऊन आलेले आहेत महाराज. म्हणून वैराग्य महाराज विवेकासहित वैराग्य असायला पाहिजे महाराज. विवेक म्हणजे आत्मानात्म विचार महाराज. संत संगतीने आत्मा अविनाशी क्रिया रहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा त्याचा निश्चय आहे. त्याचं नाव काय दादा तुम्ही सांगायचं. विचारसागर ऐकायला आलता माझ्याकडे पण एवढ्यावर भागत नाही. असो महाराज आलासा तिथं पात्र इच्छा आहे हेच महत्त्वाचं महाराज. काय माणसं म्हणतात विचारसागर विचारसागर. बस बाबा बस बस कळलं एक दिवस तुला. कारण का लोक पूजा करतात चांगली गोष्ट आहे पण पूजाचा बदला काहीतरी द्यायला आपल्याकडे पाहिजे का नाही. भीष्माचार्यांच्या द्रौपदी किती वेळा पाया पडली. एकदाच पाया पडली होय ना. काय भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली महाराज. दुर्योधन म्हणला तुम्ही शस्त्र खाली ठेवा. कारण का पांडवावर तुमचं प्रेम आहे म्हणून आता 8 दिवस तुम्ही युद्ध करता पण एकही वीर त्यांच्यातला गेलेला नाही. मनात ठेवून तुम्ही युद्ध करता ठेवा म्हटले. त्या दिवशी प्रतिज्ञा केली महाराज. सूर्यास्त होईल निष्पृथ्वी पांडव. कुणाची प्रतिज्ञा होती महाराज. आमच्यासारखी हाबपची नव्हती का. आमची प्रतिज्ञा इथे एक असती आणि तिकडे जाऊन या करताय महाराज. दादा सांगायची पाळी आली महाराज. येऊ नये होती पाळी. पाळी यायला नको होती महाराज. दादा काहीतरी सांगायला गेलं की माणसं म्हणतात तुम्ही महाराज लोक सुधरा. होय नव का महाराज लोक तुम्ही सुधरा. असो महाराज आपल्याला जगाकडे जायचं नाही महाराज. आत बघूया. भगवंतानं दिली आपल्याला संधी परमार्थ करायला. दिली इंद्रिय हातपाय कानमुख डोळे बोला या वचन. जेने तू जोडशी नारायण नाशी जीवपण भोरोग शरीर उत्तम चांगले. शरीर सुखाचे ओसुले. भगवंतानं आपल्याला सामुग्री दिली बघा. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे ओसुले. शरीरे साध्य होय केले शरीरे साध्य परब्रह्म महाराज. आम्ही काय करतोय स्वतःचं तसं ठेवतोय. आपली पिशवी धुयाची आणि गावाची घाण गोळा करी जायचं.
लोकांकडे बघण्यापेक्षा आपल्याकडे बघावं. आणि केवढी परमार्थात प्रगती झाली बघणं अत्यंतिक विवेकाची गरज आहे महाराज. आत्मानात्मविचार तिथंच फारकत झाली महाराज. आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त हे सगळं दिसणारं नाशिवन चंचल विषय विनाश आहे महाराज. असा ज्याचा निश्चय होतो त्यालाच काय म्हटलंय, विवेक म्हटलंय. आणि त्यातनं विषयाचे दोष खोलून येणारं वैराग्य आहे महाराज. रस रांधली रस सोय, जेवणारा ठाऊ की होय, ती ताटाची सांडून जे जिया परी तैसे संसार या समजतात जाणी जे आणि ते वैराग्य दौडिता. म्हणजे संसार मिथ्या आहे आणि ते आहे ते ज्यावेळी कळतं महाराज. तुम्ही 8 दिवसाचा उपवास आहे हो, भूक लागली या आणि आता या या बसा बसा पंग चालू आहे. तुम्हाला ताटावर नेऊन बसविले महाराज आणि शेजारच्यानं सांगितले त्यात विष गाठले म्हणून. जेवणार तुम्ही? हां नाही तो जेवण करणारा मालक म्हणतोय तुम्हाला आणि पाकिट देतो म्हणजे पूजा करतो तुमची. तुझं पाकिट घ्यायला पूजा केल्यावर जगलो तर प्रश्न आहे नाही. म्हणजे त्याला त्यातला दोष कळलेले असतात महाराज. दोष दर्शन होऊन जे त्याग होतो त्याचं नाव आहे वैराग्य महाराज. म्हणून वैराग्याचं सोंग काढून चालत नाही महाराज. विवेकासहित वैराग्य असायला पाहिजे. शम आला, दम आला, श्रद्धा आली, उपरम आलं, तितिक्षा आणि समाधान आणि मग मुमुक्षुत्व. याला साधन चतुष्टी संपत्ती म्हटले महाराज. अनुबंध चतुष्टी अधिकारी विषय प्रयोजन आणि त्यांचा संबंध. या अनुबंध चतुष्टी त्यातला अधिकारी महाराज सिद्ध केला. 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. कुठले कुठले? मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आवरण दोष आहे महाराज. निष्काम कर्म करा, मलदोष जातो. देवळाकडे आलं तर देवाकडे काय मागायचं नाही, अहंकार धारण करायचा नाही आणि कुणी लोट म्हणायच्या अगोदर लोटायला सुरुवात करायची. आमचं तसं नसतंय. येतंय तिकडं हरिपाठाला जातो म्हणतोय, आला देवळाकडे वाकून बघतोय, अजून कुणी लोटलं नाही मग त्यांनी बाहेर आलं बसतो. काढ तंबाखू. अरे हरिपाठ नाही, कोण अजून आलेलं नाही, कुणी हात धरलेला नाही, काय साहित्य कुणी आणलेलं नाही. तुला काय झाले नाव सांग, तुला चालतंय का नाही, का शिवाशिवचाहीच. पण हे आपण करत नाही महाराज. निष्कामता नाही, करावा ही हेतू नाही महाराज. देवाची या चाडे अळवावे देवा, पाडून या ओस देह पावा, पाहून या झाडे वरबडून पाला आळवावे विठ्ठल. आता आमच्या वाऱ्या कशा चालायचा हो, चांगलं आहे आता, चांगलं आहे, चाललंय चांगलं महाराज, काय अडचण नाही महाराज. पण पहिल्या वाऱ्या अशा नव्हत्या हो, पदरचंच घेऊन काहीच होती महाराज. त्या तळाशीच्या दिंडीतनं एक 7 वर्षी माझी गाडी होती, बैलगाडी होती. ती गाडी सोडायची 7 वाजता जाऊन देत, 8 वाजता जाऊन देत आणि मग बारड्या घेऊन पाणी आणायला जायचं. आणि मग ती दगडे ठेवायची बायकांनी, चटणी मीठ त्यातच टाकायचं आणि खायचं आणि झोपायचं. सकाळी 2:30ला तरी उठायला लागायचं. तेव्हा सकाळी कुठंतरी 11-12ला पाण्याच्या जाग्यावर जायचं होतं महाराज. ते बी पाणी बघून कुठंतरी उभा करायची महाराज. मिरजपत्र पाणी असायचं, सांगोल्या पात्र पाण्याची नामची. आता टँकर संकट आहे नाही. विचारतात माणसं काय पाहिजे तुम्हाला, काय बेत करणार, हाय आनंदानं खावा, काय अडचण नाही, प्रेमानं देत्यात खावा, त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही. पण जाताना लग्न तरी ठरवू नका. तिथं सगळे व्यवहार गाईचं नाही, जनावरांचं नेमचं. ते 4 हरिपाठ म्हणणारे तिकडं आहे आणि पुढं हॉटेल, तिथं जाऊन बसलीतच. पापाचे कळप काय वारी करील हो आमची. आणि सांगते ना 52वी वारी आहे म्हणून. कितवी 52वी वारी आहे म्हणून सांगता यांनी गावात. बिन चुकता फरक काय झालाय, काय नाही, आहे तसाच आहे. उलटी काय म्हणायचं नाही घरात. त्याने महाराज झालाय ना. आम्ही आता घरात काय बोलून आम्हाला चालतंय म्हणता.
काल जरा म्हणलं आमटी जरा खराब झाली, खाऊन चट्टावलाच म्हणली. घरातलं गोड लागतंय होय तुला आता. नाही मला म्हटल्याला सांगतो, त्यांच्यात असं म्हणत नाही. त्यांच्या आरत्याच घेऊन उभा येता महाराज. आणि एवढं करते तर महाराज आपण जाईत नाही, हालत नाही. दुर्गेट बारी तिलाच ओवाळीत बसतंय. परवा हरिपाठाला बोलवाय गेला, बाहेर नाही म्हणून, घरात नाही म्हणून सांग म्हणता येते. तिथनं सांगते, फोनवरनं ऐकू येतंय. हरिपाठाला आलं नाही, बोलवायला गेलो, कंबार दुखायला लागली का म्हणला. आत्ता येऊन बसलोय, दिवसभर पाण्यावर आहे, कंबार दुखायला लागली. आजच्या दिवस कुणाला तरी घेणी म्हण जा. तोवर दादी आला आणि म्हणला पाणी यायचं आहे, कट्टा मारून येत. पळालं बघा. आत्ता कुठं कंबार गेली रे तुझी. हां अरे काय आपलं चाललंय महाराज. का फल मिळेना महाराज. फल नाही, फल आहे महाराज. परमार्थालाच फल आहे, लक्षात ठेवा तुम्ही. पण शास्त्रानं सांगितले, संतांनी सांगितले तसं आपण करणं झालोय महाराज. चुकुनाची हो सुधारणा कोणी करायची, आपण करायची दादा. आणि परमार्थ लोकांकडे बघून करू नका, लोकासाठी म्हणून करू नका. त्यांचे अवतार का तुमचे आमचे, हा बाप जरी असला तरी तुम्ही आम्ही अवतारी पुरुष नाही महाराज. जगाच्या कल्याणा का आमच्या संतांच्या का देह कष्टविती परोपकारी. बाहेर जाताना पाकिट उघडून बघते तारीख नाही म्हणतंय. काय महाराज यंदा नाही दुसरीकडे गेली आहे तारीख म्हणतंय. 80 कळवळ्याची जाती नाही बसत हो, बसत नाही महाराज. म्हणून एक हा जोडून सांगतो, संतांचं सोंग काढू नका. संतांचं होऊया म्हणजे सेवक होऊया, त्यांचं दास होऊन राहूया महाराज. उगा पडून राहीन तयट आहे संतांचे पायी, न मागे न करी काय आणि तुझी गा देणार नाही ते फल. अहो संतांची कळवळ्याची जात आहे महाराज. तुम्हाला हाताला धरून घेऊन जातील महाराज. म्हणून विवेक हा पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदम श्रद्धा उपरम तितिक्षा पाहिजे आणि सद्गुरूची भेट व्हायला पाहिजे महाराज. अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. कारण का सगळं तुम्हाला मिळत, पण संतांची भेट होणं बहु अवघड आहे. बहु अवघड आहे पर्याय. सगळ्यात सर्वात कठीण जर काय असत तर संतांची भेट आहे महाराज. 3 गोष्टी दादा दुर्मिळ आहेत. 3 गोष्टी त्या विश्वात. पहिला मनुष्य देह मिळणं कठीण आहे. सर्वात कठीण जर काय असेल तर मनुष्य देह मिळणं कठीण आहे महाराज. पाप पुण्य समान व्हावं लागतं. अधिक पुण्य झाल्यानं पाप झालं तर देवलोकाला जाईल. तिथं खायला प्यायला अमृत मिळतंय आणि काय मिळतंय, घ्या घ्या काय पाहिजे ते घ्या म्हणतात. दुकानदारासारखं आहे महाराज. पुडी बांधली की पुढं काय म्हणते, पुढं काय होय नो काय, दुकानदार पुडी बांधली पुढं काय पुढं काय. तसं तिथं वर गेलं पुण्य संपवतो तुम्हाला धुवूनच काढतात महाराज. आणि पुण्य संपलं की पुण्याची पावटी सरे सवेची पुतीपणाची मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका महाराज. आणि खाली पशुपक्षाकडे काय, त्यांना अधिकारच नाही. पशुपक्षी हे महाराज भोगप्रधान आहेत. आल्याला भोगायचं
निघून जायचं. नाही जरी एखाद्यानं तिने माळ गाठली, ते कुत्रे एखादं महाराज गाडीतनं फिरत असत, शिडजीचं त्याला साबणानं धुईत असेल, पाव बिस्कुट खाईत असेल, वारकरी नाही होणार. आणि नाही झालं तरी गाडीतलं जाय ना ते, म्हणजे गाडीतलं कुत्रं वारकरी नाही ते कोण. त्याने काय तरीची जन्मा यावे तरी, नाहीतर का थोडी स्वान सुकरे पुढे महाराज म्हटले. हो, म्हणजे त्यांना अधिकार नाही, नाही केलं तरी पाप नाही आणि जाय केलं तरी पुण्य नाही. महाराज आल्याला भोग भोगायचं, निघून जायचं. महाराज मनुष्य शरीर एवढं एक श्रेष्ठ आहे. महाराज भगवंतानं इथं एक बुद्धी नावाचा आहार, भय, मैथून आणि निद्रा सर्व ठिकाणी सर्व समान आहे, पण ज्ञानगुण एक भगवंताने इथं आपल्याला दिलाय. चांगला वापरला तरच आहे महाराज, त्यालाच विवेक म्हटले. महाराज नेहमी आपला विवेक जागा असायला पाहिजे महाराज, कारण का बुद्धी निश्चय करणारे ज्ञान आहे महाराज. म्हणून आपला अधिकार संपन्न असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. जाता तर संतांची भेट होत नाही, आणि संत भेटल्याशिवाय, सद्गुरू भेटल्याशिवाय महाराज तुम्ही आम्ही या बंधनातनं मुक्त होत नाही महाराज. मग सद्गुरू भेटायचे असले तर तुमचे 2 दोष अगोदर निवृत्त व्हायला पाहिजे. मलदोष आणि विक्षेप दोष. हे झाल्यानंतर आपण हळूहळू संतांच्या संगतीत जातो, सत्शास्त्राकडे जातो, आणि तिथनं पुढे विवेक, वैरागी, समाधी षटकाला सुरुवात होते महाराज. आणि मग तुम्हाला कोणतरी सद्गुरू भेटतो किंवा एक चित्तात तळमळ होते. काय मी उधार पावे, कृपा नारायण, परमार्थातली पहिली पायरी आहे का दादाजी. काय मी उधार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान. म्हणजे चित्ताला तळमळ लागायला पाहिजे महाराज. तवात आपल्याशिवाय भाकरी उठलत नाही दादा. 2 दोष गेले तर महाराज संतांची भेट होते, विवेकाची जागृती होते. समाधी षटक जर तयार झालं महाराज तर चित्ताची एक तळमळ होती. कै बिरडे भेटेल, कै तो स्वामी भेटेल, युवा होणी निमिष वडील माने महाराज. आणि दादा तुमचा अधिकार संपन्न झाला तर सद्गुरूला हुडकाय जायची काय गरज नाही. आंबा पिरू पिकला की रागूला पत्र द्यावं लागत नाही महाराज. सद्गुरू भेटे अपयसा म्हटले महाराज. आणि तसा जर हुडकाय गेला तर माझ्यासारखा महाराज कोणतरी फसल्या भेटल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून कृपा कर म्हणण्यापेक्षा कृपेला पात्र होणं, बघा काय म्हणायचं आहे, कृपा करा म्हणण्यापेक्षा कृपेला पात्र होणं गरजेचं आहे महाराज. म्हणून विवेक, वैरागी, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही झाली ना, तिथं वैराग्य नांत महाराज. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मत्व महाराज. सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर महाराज पहिले विचारतात का आलायस म्हणून. 6-6 महिने 12-12 वर्षे राहावं लागतात. पहिली दुसरी वारी झाली की तिसऱ्या वारीत हाबपच. काय अवघड आहे, अवघड आहे. 12-12 वर्षे राहून त्यांची सेवा करून तद्विधी परिनिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षांची ते ज्ञानिना तत्वदर्शिना. ते ज्ञानपैगा बरवे मनी त्या नावे संताया बजावे सर्वस्वी सेवा हा दारवंता तनु म्हणू जीवे
चरणाचे लागा वगैरे होता करावे दासे सकल महाराज. केवढं घातलेलं आहे महाराज. तिसरा तरंग तेवढ्यासाठी खर्ची घातला आहे महाराज. विचारसागरचा सांगतो तुम्हाला. पहिला दुसरा तरंग अनुबंध चतुष्टय सांगितलं, अधिकारी सांगितलं, संबंध सांगितले महाराज, फल सांगितलं. आणि हे कुणाकडे मिळणार, साधकाची काय दशा असावी, साधकाची काय लक्षणं असावी, श्रीगुरूची काय लक्षणं असावीत हे सांगितलं महाराज. आणि तसा जर व्यवहार झाला महाराज तर मग याच देही याची डोळा भोगीन मुक्तीचा सोहळा महाराज. आत्मा काय कुठं आणायला जायचं नाही महाराज. त्यांच्याकडं उपदेश तत्वविषयी महावाक्य आहे महाराज. विचारतात का आलास, लगीन झालेलं नाही, 12 वर्ष झाले अजून काय झालेलं नाही, घरला जमतं. त्याच्यासाठी त्यांचं नाही. पण हेही काय करणारे महाराज लोक आहेत, तुम्हाला काय म्हणायचं नाही. ते नारळ घालणारे आणि काहीतरी करणारे आणि काहीतरी करणारे आहेत महाराज. पण त्याचा आपला काय संबंध, तत्वाशी संबंध ठेवायचा दाद्या, हा जोडून सांगतो. कारण काय लवकरात लवकर वारकरी झालाय भाग्याचा आहे नाही, होय नव्हता. तरणा भाग्यवान हो. आज त्याला कुठेही उडी टाकता येते महाराज. म्हणजे गुरुजी तरी काय म्हणायचे, तरणा भाग्यवान. आज सेवा करायला मिळते, अभ्यास करायला मिळतो महाराज. आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला पुढचा प्रवासच होत नाही महाराज. का दादा, अनेक जन्माचे संस्कार आहेत ना यावर चित्तावर. अनेक जन्माचे अनात्म्याचे संस्कार आहेत. आणि 1-2 कीर्तन प्रवचनात किंवा 1-2 पाठात होत नाही का महाराज. शेवाळ घेतलं की बाजूला तेवढ्यापुरतं जात आहे आणि हात काढला की तसं हिथं हवं पायाचं वाटतंयच महाराज. आणि बाहेर गेलं की होतं तसं पांढरं तांबडं होतंय महाराज. अनादिकालाचे संस्कार आहेत महाराज. आणि तेवढं संस्कार अभ्यासानं घालवणं गरजेचं आहे. परमार्थ गरजेनं करावं महाराज. आपल्याला गरज वाटावी महाराज. काही एवढी फिटेल वाटावं महाराज. आत्मानात्म विचार झाला, बिरडा आहे ना, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. दुःख कोणतं आहे हो, प्रत्येकाला मरण नको आहे नका दादा. काय वाटते तुम्हाला, मरण नको वाटते प्रत्येकाला, होय ना का. प्रत्येकाला विचारा, कोणाला कुणाला प्रत्येकाला विचारा, प्रत्येकाला हे दुःख नाही, मरायला नको. जन्माला आलाय तो, ज्याचं बारसं झालंय होणारच ठरलेलं आहे. अरे उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका महाराज. मग संत काय करतात महाराज, जन्माभाव मोक्ष महाराज. बीज भाजूने केली मग जन्म मरण नाही महाराज. लक्षात ठेवा, मरण माझे मरण मारीचं औषध देते त्यांना सद्गुरू म्हणावं. आणि मरायला जो तयार होतो त्याला शिष्य म्हणावं महाराज. मरण म्हणजे अविद्या निवृत्त करणं महाराज. स्वरूपाचं अज्ञान निवृत्त करणं महाराज. कारण का दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म आहे. कुणाला बोलायचं असेल तर बोला, सुट सुट सुट, मी पुढं बोलत जाईन महाराज. म्हणजे माहिती असेल तर बोला, काय अडचण नाही महाराज. कारण का अभ्यास होतोय ना, त्या संघातनं त्याची दृढीकरण होतं महाराज. म्हणजे काय मी परीक्षा घ्यायला असं नाही महाराज, माझा तो अधिकार नाही दादा. धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य, त्याला कारण राग द्वेष, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण भेदज्ञान, भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. दुरीवरचा सर्प जायला काय करायला पाहिजे, मधल्या प्रकाशात मंद अंधकारात दोरीवर साप भासला हो. शेताकडे निघालता आणि काहीतरी पडलेलं लांबडं अगा मामा आहे म्हणून. मग आता तिथं किती क्रिया केल्या तर होईल हो, किती बडवलं तर मारणं, काय तू सर्प जाणार, हां नाही जायचा. त्याच्यासाठी काय पाहिजे, प्रकाशाची गरज आहे. तसं आपल्या स्वरूपाची जर आपल्याला कळावं असं वाटेल तर आपल्याला ज्ञानच व्हायला. कारण का स्वरूपाच्या अज्ञानामुळं जन्माला यायचं नाही मरायचा हा दुःख लागले महाराज, दुसरं काही नाही महाराज. मग काय होतं महाराज, स्वरूपाचं एकदा ज्ञान झालं ना तर हा देह मी नाही, हा देह स्थूल देह आहे महाराज. हा देहही मी नाही
आणि देह माझाही नाही महाराज. हा देह पंचीकरणाचा पंचमहाभूताचा आहे महाराज. पृथ्वी तत्व आहे महाराज. ते एक दिवस आलेला आहे, ते जाणार आहे. देह जाणार, त्याची काळोबा खाणार महाराज. हा नाश पावणार आहे महाराज. याचा स्वभाव नाश आहे महाराज. हा देह नाशिवंत मळ हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कितकाचा सांदा रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा स्मरे रे हरिहारा शरण जाई रे गुरु. त्याला आई म्हणायची महाराज. आमची लेकरं पंढरपूरला निघाली माळवीळ घालशील हा काय म्हणते. आमच्यात हे काय पाळत नाही. आमच्यात आईच आहे. ताईबाईचं वर्षाला करायला लागते. तो असल्या भानगडीत काय पडू नको महाराज. मुक्त करील म्हणतात माय बाप पिंड जन्म मरण माय बाप पिंड पार्याला माया. मायेने तुम्हाला पालन पोषण करतील, पण भजनाकडे जाऊ देणार नाही तुम्हाला. माय बाप पिंड पाळेला माया जन्म मरण जाया संत संगे. संतांचे वचन वारी जन्म मरण मिष्टान भूक निवारण. संतांचं वचन आहे तत्वमसी महावाक्य. हा देह तू नाहीस. हा देह आलेला आहे. हा देह एक दिवस जाणार आहे महाराज. हा स्थूलदेह आहे महाराज. अन्नमय कोश आहे हो. याच्या आत महाराज सूक्ष्म देह आहे. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, 3 कोशांना युक्त तो सूक्ष्म शरीर आहे महाराज. तो वासनात्मक आहे महाराज. आणि त्याच्या पुढे एक देह आहे महाराज. त्याला कारण देह म्हटले महाराज. त्याला स्वरूपाचं अज्ञान म्हटले महाराज. आणि त्याच्या पलीकडचा तो महाकारण देह आहे महाराज. पण ते तिन्ही देह तू नाहीस. कारण का सत्य त्यालाच म्हणतात कधी असतं आणि कधी त्याला तिन्ही काळात जे अबाधित असते त्याला सत्य म्हटले महाराज. त्रिकाला अबाधित त्याला सत्य म्हटले. पण हा सत्य ठरत नाही. कारण का आता आहे. हां आता आहे. पण झोपल्यावर स्वप्नातला देह स्वप्न पडते की नाही तुम्हाला. हां मला तरी पडते बाबा. आता शितला देह स्वप्नात नाही. शितली बायको स्वप्नातली नाही. काय असते का शितली तिथे वरात बघायला नाही. आणि असती तर मग खेटरान बडवल्याशिवाय राहिली नसते. आता ती हितली तिथं नाही आणि तिथली तिथं नाही म्हणून मिथ्या का. कधी असतं आणि कधी नसतं त्याला मिथ्या म्हणायचं. आणि तिन्ही काळात असतं त्याला सत्य म्हणायचं. आणि हे दोन्ही तिथं झोपेत नाहीत. कारण द्यात दोन्ही नाही. जागृती नाही स्वप्नही नाही. गाढ निद्रा आहे. पण तुम्ही आहे का नाही. तुम्ही नसतात तर सकाळी मित्र आलेला असतो विचारतोय मर्दांच्या मी आलतो तुला सांगायचं होतं खरं बायको म्हटली त्याला आता उठवू नका. होय रे होय
मी गाढ निजलो होतो, काय जाणत नव्हतो, सुखानं निजलो. म्हणजे सुखाने निजलो होतो एवढं माहिती आहे ना काय? त्या सुखाची कल्पना आहे, कल्पना आहे. तिथं जाणीव आहे. कुठं? झोपेत. लक्षात ठेवा, तिथली जाणीव आहे. म्हणून आल्यावर जागृती सांगते सुखानं झोपलो होतो. ती स्मृती आहे महाराज. स्मृती अनुभवाशिवाय सांगता येत नाही. दादा थोडं शास्त्र पाहिजे की हो ऐकायला. कोण सांगणार आम्हाला महाराज शास्त्राशिवाय? निदान आमची ओळख तरी व्हावी. आम्ही कशासाठी आलो एवढं तरी कळावं. परमार्थ का करायचा एवढं तरी करावं. जो बाबा कोण आहे एवढं तरी कळावं. कळण्यासाठी शास्त्राची गरज आहे. जगण्यासाठी शास्त्राची गरज आहे. मला लक्षात ठेवा तुम्ही. आंधळ्यापणानं कधीही परमार्थ करू नये. कारण का परमार्थाला फल आहे महाराज. सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हे फल आहे महाराज. त्याला जगन्मित्या ब्रह्मसत्य आणि जीवब्रह्म आहे की हा त्याचा विषय आहे महाराज. जागृतीत स्वप्न नाही, स्वप्नात जागृती नाही आणि दोन्ही तिथं नाही. पण जागृतीचं प्रकाशन करणारा तोच आत्मा आहे. त्याला विश्व म्हटलं आहे. स्वप्नातलं प्रकाशन करणारा तोच आत्मा आहे. त्याला तैजस म्हटले महाराज. सुषुप्तीतलाही प्रकाशन करणारा आत्मा आहे महाराज. त्याला प्राज्ञ म्हटले. आणि या तिन्हीच्या पलीकडचा आहे त्याला आत्मा साक्षी रूपाने म्हटलेला आहे महाराज. तो तिन्ही चारही ठिकाणी आहे म्हणून त्याला सत्य म्हटलं आहे. आणि कधी असतं कधी नसतं, कुठं असतं कुठं नसतं, त्याला मिथ्या म्हटले महाराज. म्हणजे हे जग सगळं काय आहे? मिथ्या आहे महाराज. आणि हा देहच आपला महाराज ब्रह्मस्वरूप आहे. कारण का तो परमात्माच हे विश्वरूपानं नटलेला आहे महाराज. जगताचा बाध होतो. जगत हे आधीच आहे आणि त्याला अधिष्ठान जे आहे ते सत्य आहे महाराज. दोरीवर बसलेला सर्प, याचा दोरीचं ज्ञान झालं की सर्प नाही दोरीच आहे. तसं परमात्म्याचं ज्ञान झालं ना तर हे जग नाही. जननो हे अवघा जनार अवघे चित्र लोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा माय जगन्नाथ अनाथाचं नाथ एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा. म्हणजे तोच हे विश्वरूपानं नटलेला आहे. जसं सोनंच अलंकार रूपानं नटलेलं आहे. अलंकार किती प्रकारचा आहेत तिथं घालणाऱ्याच माहिती. काय टीका आहे, पुतळ्या आहेत, चिताक आहे, डोरला आहे आणि काहीतरी नथ आहे, काय बरंचच काहीतरी आहे. नाना अलंकार आहेत, नाना त्यांची रूपं आहेत, नाना नावं आहेत. लिहायची जागा विना नाही. पण सगळ्यात काय आहे? अगोदर काय होतं? सोनं होतं. अलंकार केलं तर काय आहे आणि मोडलं तर काय आहे? म्हणजे तिन्ही काळात काय आहे? सोनं. आणि अलंकार कधी होतं आणि कधी नव्हतं. बरोबर आहे. त्यातलं सोनं तेवढं काढायला अलंकार घ्या. तसं या विश्वाचा देव जर काढला तर जगरूपानं तुम्हाला दिसणारच नाही. जननो हे अवघा जनार्दन. हो हो समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ भक्ता माझी राहो ज्ञानीय तोची. त्याच्याबरोबर आलं विश्वाची माझे घर 80 मती दयाची स्थिर किंबुणा चर अचर आपण तया ही वरी पारता माझ्या वजनी असता तया मी माता मुकुट करी. ज्ञानोत्तर जर भक्ती झाली महाराज तर तुम्हाला देह नाही, हाच देह नाही देव आहे महाराज. कारण का सोनंच अलंकार रूपाने नटलेलं आहे, पाणीच तरंग रूपाने नटलेलं आहे, तंतूच पट रूपाने नटलेला आहे, मृत्तिकाच घट रूपाने नटलेला आहे. तसा परमात्माच अभिननिमित्त उपादान कारण या विश्वाला तो कारण आहे आणि त्याला अधिष्ठान परब्रह्म आहे महाराज. आणि तेच या ओतप्रोत विश्वात भरलेला आहे. म्हणून ज्ञानी ब्रह्मभोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पावी जया ठाया. 3 देहाचा असा निराश करायचा, पंचकोशाचा निराश करायचा. पावी जया ठाया माझी अंशी काया, माझी काया ही नाही तर मी कोण आहे? साक्षी रूपानं आहे. आदक उगणी उदक अग्नी धान्य झाल्या
Bye.
नाचूच वाटलं तरी कीर्तनातच नाचावं. सकाळी घरात जाऊन नाचायला ना तर नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू वैराग्य तो त्याग, ज्ञानब्रह्म भोग ब्रह्मतनू, देहाच्या निराशे भाविजया ठाया, माझी अंशी काया जाऊ. अग्नी उदक धान्य झाल्या गडे पाक, एकाविन एक कामाने, देहाच्या निराशे भाविजया ठाया, माझी अंशी काया जाऊ नव्हे. तुका म्हणे मज कळते तुकोबाराय आहे आपले परमार्थातलं सुप्रीम कोर्ट आहे. ज्ञानोबाराया माऊली आहे आपली. एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. 108 वेळा अंगावर चुकलं तर राग आला आणि आमचा अजून गेला नाही महाराज. असं महाराज तुका म्हणीमध्ये कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. परमार्थात आपली परीक्षा कोणीतरी घ्यावी आणि ती संतांनी एखाद्या घ्यावी आणि परीक्षेत पास होऊन आपलं कर्तव्य आहे. तुका म्हणीमध्ये कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निराशे भाविजया ठाया, माझी अंशी काया जवळ हे झालेली सेवा तुमच्या चरणी. ज्ञानेश्वर तुका म्हणे मन कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निराशे भाविजया ठाया, माझी अंशी काया जवळ हे झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी. पांडुरंग चरणी, सद्गुरू चरणी अर्पण करून सेवेला येतं. जय विठ्ठल.